हाय शुभांगी, आज तुला मी भेटले आणि मला आज इतका आनंद होतोय की असं बिझ मास्टरच्या निमित्ताने आपण मैत्रिणी झालो. येस. आणि आजही त्या 2 वर्षांनी आपली मैत्री एवढी सुंदर की आज अक्षरशः तू म्हणालीस की मला आज तुझ्यावर टाइम स्पेंड करायचा आहे. तुला सांगू का, दादरला आले पहिला फोन तुला, शुभांगी एम कमिंग. हो, आणि मी तुला म्हटले आज माझ्याचकडे राहा तू, आपण डिनर करू. आणि सो अशी ही मैत्री बिझ मास्टरची आपली जी झालेली आहे. When we never knew each other. आणि कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट, कॉम्पिटिटर असून सुद्धा आणि सिमिलर बिझनेस मध्ये असून सुद्धा, तुझा सारीसा माझा सारीसा असून सुद्धा आज आपली जी मैत्री झाली. आय थिंक इट्स जस्ट बिकॉज ऑफ दिस वन इव्हेंट ऑफ माय लाईफ. आय थिंक माझ्यासाठी ना एक पूर्ण लाईफ टर्निंग इव्हेंट होता. ॲब्सोल्युटली. कारण तू बऱ्यापैकी ग्लॅमर वर्ल्ड मध्ये आहेस, तू एक ऍक्ट्रेस आहेस आणि भरपूर तू सिरियल्स मध्ये असतेस वगैरे. सो तू बरीच यू आर अ पब्लिक पर्सनॅलिटी. पण माझ्यासारख्या व्यक्तीसाठी हे खूप इम्पॉर्टंट होता असा एक इव्हेंट जेव्हा मी 4 लोकांना भेटले. कारण माझं म्हणजे फक्त घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर एवढंच लाईफ होतं. आणि त्यात हा मी बिझनेस सुरू केला सारीजचा. आणि नुसतं घरी बसूनच सारीज मी बनवत होते. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की एका खोलीत बसून मला जे कळत होतं तेवढंच मी करत होतो. तर फक्त 6 महिन्याचा हा ब्रँड होता जेव्हा पूर्वज, जेव्हा मी ह्या बिझ मास्टर 1 मध्ये असंच मला कळालं की घे भरारीमध्ये बिट्स अँड बाईट्स विद्या बारसकर आलेल्या आणि त्याने सांगितलं की असं असं आहे. मला वाटलं वाव, द कॉन्सेप्ट इज युनिक. द कॉन्सेप्ट इज सो युनिक. आणि वेन शी सेड की स्पेशली या ब्रँड्सना मी एक आयडेंटिटी देणार आहे. मी म्हटलं की म्हणजे आजपर्यंत माझ्या ब्रँडची कोणी काळजीच नाही केली आहे की ही बिट्स अँड बाईट्स जर घेणार असेल जबाबदारी, सो लेट मी एक्सप्लोर दिस ऑपॉर्च्युनिटी. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मी तुला सांगते वनश्री, मला एवढा त्याच्यातून फायदा झाला. कारण एखादी साडी बनवणं किंवा एखादा प्रोडक्ट बनवणं ते फक्त माझ्या 4 भिंतीत होतं. आणि कोण कसं दाखवणार मी, कुठे एक्झिबिट. आज त्या मला ना इंस्टाग्राम माहित होतं ऑपरेट करायला, ना मला फेसबुक माहित होतं, मला ना व्हॉट्सअप बिझनेस कसं करायचं ते माहित होतं. सो मला ऍब्सोल्युटली नो आयडिया. कारण मी अशीच एक एंटरप्रेन्युअर उतरले झाले, पण नक्की काय करायचं हेच माहिती नव्हतं. आणि तिथे हँड होल्डिंगची खूप गरज असते. आणि बिट्स अँड बाईट्स बिंग इनटू मीडिया, they exactly knew how to take this product and make it a brand. Absolutely. So product आणि ब्रँडचा जो ब्रिज होता ना, मला वाटतं ते हे बिझ मास्टर होतं. ऍब्सोल्युटली. आणि माझ्या बाबतीत मी हिलिंग घेऊन आले होते. राईट. दो पीपल नो मी ॲज अ ऍक्टर किंवा नया पण माझा साड्यांचा जो ब्रँड आहे त्या बऱ्याच प्रोग्राम्सना मी गिफ्टिंग पार्टनर असते. बट हिलिंग ला मुळात बिझनेस मध्ये उतरवणं, कन्वर्ट करणं. बट देन असा थॉट होता ना शुभांगी की लोकांना कळलंच नाही तर लोक येणार कशी. सो जो दिखाओगे आप तभी तो लोग आएंगे आपके पास. दिखता है वो बिकता है, स्पेसिफिक टॅगलाईन. सो माझं थोडंसं कन्फ्युजन होतं. विद्याशी मी बोलले, म्हटलं अगं मी हिलिंगला कुठे बिझनेस ब्रँड मध्ये उतरू. बिकॉज नया पण क्रिएशन्स तो हे एक ब्रँड होता. बट देन आय थॉट की वाय नॉट टू गिव्ह अ ट्राय. बिकॉज सी वन्स यू गेट अ प्लॅटफॉर्म, एकदा तुम्ही बी पेरलीत ना जमिनीत की मग त्याचं झाड आणि फळं फुलं पानं सगळं, पण तुम्हाला तो बेसच नसतो, बी पेरणार कुठे. सो आय थिंक बिट्स अँड बाईट्स विद्या आणि माझी मैत्री आता झाले 3-4 वर्ष. एक्झिबिशन मध्येच भेटली होती ती माझ्या. तेव्हा मला कळलं की आपण हे ट्राय करायला पाहिजे. आणि माझे सगळे हिलिंग मोडॅलिटीज आहेत किंवा प्रोडक्ट्स आहेत. बेसिकली बिट्स अँड बाईट्सचा फायदा मला असं झाला की एक स्ट्रक्चर जे मला नव्हतं. आणि बहुतांश गृहिणींना खूप कला असते, टॅलेंट, हार्डवर्किंग, मल्टीटास्किंग तर बायकांपेक्षा मला नाही वाटत कोणी जास्त करू शकत. पण बिझनेसमध्ये स्ट्रक्चर, मॅनेजमेंट सगळं परफेक्ट असतं, पण कसं करायचं, प्रेझेंट कसं करायचं. कारण डिजिटल आपण फोनला एवढं आपण हे नसतो, फ्रेंडली नसतो की आता आपलं व्हिजिटिंग कार्ड कसं बनवायचंय किंवा आपल्याला लोगो कसा करायचा, इम्पॉर्टन्स काय, किंवा आता कॅनव्हावरती जाऊन तुमचे पोस्टर्स तुम्ही आता बनवू शकता ते कसे बनवायचे. किंवा आता एखाद्या माणसाला एखादं प्रोडक्ट विकायचंय तर नुसतं ठेवून होत नाही. स्पेशालिटी, पॅकिंग, एक्सप्लेनेशन, एक्झॅक्टली तुमचा USP काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी कदाचित आता इन्स्टा आणि फेसबुक मुळे आपण ऐकतो, पण त्या प्रॅक्टिकल जेव्हा आपण करतो त्या कशा करायच्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी बिझ मास्टर मध्ये शिकले. म्हणजे मला राऊंड आठवतात शुभांगी, ब्रँड स्वॉपिंग. पहिलं ब्रँड स्वॉपिंग वेगळाच एकदम राऊंड. ऍब्सोल्युटली. ज्याच्यामध्ये
मला माहित नाही, माझा ब्रँड मी नाही येऊन तिकडे हे करणार आहे. मला दुसरीचा ब्रँड मिळणार आहे आणि त्या ब्रँड बद्दल मला माहिती द्यायची की उद्या तुम्हाला कुठलीही वेळ आली तरी काहीही करायची तुम्हाला तयारी, तर त्या ब्रँडला कसं तुम्ही विकू शकता, त्या प्रोडक्टला कसं विकू शकता. आणि हे तू विचार कर, हा विचार किती वेगळा आहे की आज आपण आज एक प्रोडक्ट घेऊन बसलो आहे, पण उद्या सपोज हे प्रोडक्ट मार्केटमध्ये पर्यंत आपण नाही पोहोचू शकतो. उद्या जर आपल्याला की वेळ आली की आपल्याला दुसरं काहीतरी करायचं, असं मला हिलिंग करावं लागेल, तर मग मी कसं करू शकेन. आणि तुझं आणि तुला पण एक मी त्या तुझ्या शूज मध्ये मी स्टेप इन करेन आणि मी बघू शकेन की तू तुझा बिझनेस कसा एक्सपांड करू शकतो. म्हणजे ब्युटी पेजंट असतात, पण बिझनेस पेजंट मध्ये तुमच्या बुद्धीची कस लागते, तुमच्या कला गुणांना वाव मिळतो, त्याचबरोबर तुमचं लॉजिकल प्रॅक्टिकल या सगळ्या गोष्टी एका प्लॅटरवर येतात की जिथे तुम्ही एक प्रोडक्ट विकताय. जेव्हा ते प्रोडक्ट विकताय म्हणजे लोक तुम्हाला पैसे देतायत, मग ते का देणार पैसे, काय तुमच्या प्रोडक्ट मध्ये स्पेशालिटी आहे, किंवा युएस तर तुझी जशी साडी एखादी असेल, का मी एका साडीला 3 आणि 4 हजार द्यायचे. सो तू ते मला एक्सप्लेन करून सांगण्यासाठी एक यशस्वीरित्या ती काय म्हणतात त्याला, ती प्रोसेस कम्प्लीट झाली तर मी कन्व्हिन्स होणार. सो आय थिंक बिझमास्टरची जी ही कॉन्टेस्ट आपली जी आपण येते त्याच्यामध्ये मी असं सांगू इच्छिते की तुम्ही कुठेही कुठल्या वयाचे असाल, तुम्हाला कुठल्या, आणि मला तर असं वाटतं कुठल्याही वयात तुम्ही बिझनेस करू शकता. आणि स्त्रीकडे सगळ्यात मोठी शक्ती दिलेली देवाने की ती स्वयंपाक घरातनं बिझनेस करू शकते, ती पोळ्या विकून सुद्धा. सो मला असं वाटतं प्रामाणिकपणे तुम्ही जी गोष्ट बाजारामध्ये विकण्यासाठी आणताय त्याच्यात कसली लाज वाटतं का, म्हणजे पहिली गोष्ट. आणि दुसरं मला ह्यात ऍड करावं वाटतं, जसं तू म्हणतेस की आज जरी तुमच्यात ते कौशल्य आहे किंवा स्किल आहे, तुम्ही किती तुमचं एक जरी दुकान जरी असलं तरी ते तेवढ्या एरियापर्यंत तुम्ही पोहोचू शकता, त्या सिटीपर्यंत पोहोचू शकता. पण आज मला ग्लोबल जर जायचं असेल, जसं आज मी माझा एक्सपिरियन्स सांगते, आज माझं ब्रँड ग्लोबल गेलेलं आहे. आज US मध्ये क्लायंट सारीज गेल्यात, ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यात, दुबईमध्ये गेल्यात, UK मध्ये गेल्यात. सो हाऊ डिड दे कम टू नो अबाउट द ब्रँड? इट इज ओनली थ्रू डिजिटल वर्ल्ड. आणि हे डिजिटल वर्ल्ड जे आहे त्याच्यासाठी आपल्याला जे रिक्वायरमेंट्स आहेत, स्टेप्स, जसं तू म्हटलीस प्रोसेस, त्या प्रोसेस मधला एक खूप मोठा एलिमेंट आहे आज डिजिटल मार्केटिंग. आणि त्याच्याबद्दल ना आपण खरंच खूप मागे पडतो असं मला वाटतं. जसं ही म्हणते की आपण खूप गोष्टी हँडल करतो, पण स्ट्रक्चर वे मध्ये ना फोकस नसल्यामुळे. सो मला वाटतं बिझमास्टर हे प्लॅटफॉर्म माझ्यासाठी इट वॉज गुड. ऑफकोर्स मी येते इतकी वर्ष मॉडेलिंग आणि ऍक्टिंग करते, त्यामुळे कॅमेरा किंवा कॉन्टेस्ट किंवा स्टेज काही नवीन नाही, पण तरी सुद्धा हिलिंग सारख्या बिझनेसला ब्रँड मध्ये कन्वर्ट करणं, दॅट वॉज अ व्हेरी फर्स्ट टाइम आय वॉज डुईंग समथिंग. त्यामुळे मला स्ट्रक्चर कसं करायचंय, किंवा माझ्याबरोबर जे बाकीचे 20 कॉन्टेस्टंट होते त्यांच्याबरोबरचं रिलेशनशिप, त्यांच्याबरोबर कॉन्टेस्टमध्ये एक ऍक्टरचा टॅग बाजूला ठेवून एक नॉर्मल कॉन्टेस्टंट म्हणून काम करणं, ते पण माझ्यासाठी एक चॅलेंजिंग होतं. जरी समोरच्याचा बोलण्याचा दृष्टिकोन असतो इथं ऍक्टर आहे, पण ते ऍक्टर हे माझा एक प्रोफेशनचा भाग होता. मी तिथे हिलर म्हणून होते, किंवा मी तिथे एक स्पिरिच्युअल एनर्जी हिलर म्हणून होते. तर त्या पूर्ण प्रोसेसमध्ये मला आठवते खूप सारे सेशन्स होते, आपले किती इंटरव्ह्यू झाले. मला आठवतंय तुझं व्हर्च्युअल जेव्हा आपलं एक्झिबिशनचा राऊंड होता, व्हर्च्युअल एक्झिबिशनचा राऊंड, तेव्हा तुझे जे प्रोडक्ट्स ब्रेसलेट्स म्हणा किंवा हिलिंग क्रिस्टल्स म्हणा, ते आपल्याला कळले, कारण ते व्हर्च्युअल एक्झिबिशन इतकं ब्रिलियंट तो कॉन्सेप्ट होता बिझमास्टरचा. एका ठिकाणी बसून तुम्ही जगभरात, कारण ते लाईव्ह गेले, बिट्स अँड बाईट्सनी पूर्ण लाईव्ह कव्हर केलेला होता. आणि ऍक्च्युअली त्या दिवशी माझ्या कितीतरी साड्या तिथून लोक आली बघता, म्हणजे इव्हेंट जेव्हा चालू होता तेव्हा माझे सेल झाले. म्हणजे आय वॉज सो सरप्राइज्ड की असं होऊ शकतं. सो दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. विद्याने जो कॉन्सेप्ट काढला आपण खूप नवीन आहे, वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो, पण ते फक्त वुमन एम्पॉवरमेंट बोलण्यापुरती मर्यादित न राहता विद्याने ते आय गेस ते कृतीत उतरवलेलं आहे यासाठी की ती बायकांना खूप एक प्लॅटफॉर्म देण्याचा तिचा जो एक प्रयत्न आहे, ती खूप आतनं सगळ्या गोष्टी करते. आय मीन यू कॅन सी द पॅशन फॉर हर बिझमास्टर. आय कॅन से दॅट बिझमास्टर इज विद्याज बेबी. आणि त्या बेबीला आय थिंक वाढवण्यासाठी आता 3 वर्ष होत, 3 वर्ष, कारण 31 जुलैला आपलं बिझमास्टर 1 झालेलं आणि एका महिन्यात
4 राऊंड झालेले आपले. त्याच्यामध्ये आणि राऊंड मध्ये मजा काय असते ना की अब क्या करना है, कॉम्पिटिशन असते. आणि मी खरं सांगते वनश्री की विद्यानी जे टार्गेट्स दिले होते की मला हे रेडी पाहिजे, तुमचं हे आज आपण प्रेझेंटेशन पण नाही बनवू शकत आपल्या प्रोडक्टचं. एक्झॅक्टली. पण त्याच्यामुळे बिझमास्टर मुळे आज मी इन्स्टा पेज बनवला, आज मी फेसबुक पेज बनवला, आज मी माझे विजिटिंग कार्ड बनवले, माझं प्रोफाईल बनवलं. म्हणजे किती गोष्टी आज मी बनवल्या जस्ट बिकॉज देयर वॉज अ प्रेशर फ्रॉम समबडी. आपण एंटरप्रेन्युअर असतो ना, आपल्याला कोणी विचारत नाही, पण ह्या कॉम्पिटिशन मुळे आपल्याला एक प्रेशर मध्ये काम करावं लागलं. कॉम्पिटिशन इज ऑलवेज गुड बाय की आपण आपल्याला कम्पीट करतो, स्वतःलाच कॉम्पीट करत असतो. इतरांकडूनही शिकतो की अरे माझ्यापेक्षा या 10 बायकांमध्ये ह्या 10 क्वालिटीज आहेत, सो मी त्या गोष्टी जर अडॅप्ट केल्या तर मी सुद्धा आपण कॉपी नाही पण आपण इन्स्पिरेशन घेत असतो. मी सुद्धा या प्रोसेसमध्ये तुझ्याकडनं इतर बऱ्याच बायकांकडनं खूप गोष्टी शिकली. तर मला असं वाटतं की अरे मी कसं कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करू, अरे मी हरले तर. सो मला असं वाटतं की हरणं किंवा जिंकणं ह्यापेक्षा सुद्धा तो एक एक्सपिरियन्स आहे, महिन्याचा जो प्रोसेस आहे खूप सुंदर, ज्याच्यामध्ये तुम्ही गोष्टी शिकता, इतरांशी तुम्ही कोऑर्डिनेट करता, बोलता, मग तुम्हाला काही आयडियाज येतात. अरे शुभांगीकडे हे प्लस पॉईंट आहे, चल मी पण हे ट्राय करून बघते की माझ्याकडनं तू 4. किंवा अजून एक गोष्ट होते की बाबा शी इज ऑल्सो सेलिंग इन द सेम बोट, की माझा प्रॉब्लेम आज तिचा पण प्रॉब्लेम आहे, चल आपण दोघी मिळून कसा हा सॉल्व्ह करू शकतो. सो एकाची एक आणि मैत्री होते. आणि किती एंटरप्रेन्युअर्स तुम्ही आपण भेटतो. मला आठवतं आपल्यामध्ये स्नेहल होती, हो टॅक्सीच्या. मला तिचं इतकं अजूनही कौतुक वाटतं की ती त्या प्लॅटफॉर्म वरती येऊन तिला त्याची काही कुठल्या लेवलला शेम नव्हती सांगायला की मी टॅक्सी चालवते. इनफॅक्ट तिचा जो कॉन्फिडन्स त्या दिवशी होता, कॉन्टेस्टच्या दिवशी, ज्या पद्धतीने तिने उत्तर दिलं, म्हणजे ना तुम्हाला स्टेज फिअर जर असेल तोही निघून जातो. मला आठवतं आपल्याला रॅम्प म्हणजे वॉक ब्रँड वॉक होता आणि तुमच्या ब्रँड बद्दल माहिती, मग तुमचा लोगो तुम्ही डिझाईन कसा करायला पाहिजे, मग त्या लोगो साठी सुद्धा प्राइज असतं त्याच्यामध्ये. कुठेही मला नाही असं वाटत की तुम्ही खाली हात जाता, तुम्हाला अगदी प्राइजेस नाही जरी मिळाले तरी तुम्ही तो पूर्ण एक महिन्याचा नाही. आणि तुला एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स. आणि मला क्लायंट्स पण, मी तर म्हणते मला क्लायंट्स एवढे मिळाले ना, कारण आज पूर्वजला एक फेस मिळाला, एक ओपन झालं पूर्ण पूर्वज. आणि आज किती लोक ओळखायला लागले दादर एरियामध्ये, मुंबई एरियामध्ये. आणि तो कॉन्फिडन्स स्वतःमध्ये की मी पण काहीतरी आहे आणि मीही काहीतरी करू शकते. त्यामुळे आय थिंक बिझमास्टरने लाईफ चेंजिंग आहे. आणि जे कोणी हे बघत असतील त्यांना डेफिनेटली मला सांगायला आवडेल की तुम्ही अगदी घरात हाऊसवाईफ जरी असाल किंवा मी तर आता कितीतरी लोकांना बघते जे एक्झिबिशन्सना मंडे टू फ्रायडे जॉब करतात आणि सॅटर्डे संडे एक्झिबिशन्सना छोटे छोटे प्रोडक्ट्स घेऊन, सो तुमच्या पॅशनला तुम्ही प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करू शकता. आणि वी आर लकी की बिझमास्टर सारखा एक प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहे. कारण वुमेन एम्पॉवरमेंट मध्ये जसं मी मगाशी म्हणाले खूप कमी लोक त्यासाठी काहीतरी करतात. नुसतं बोलणं खूप सोपं असतं पण त्यासाठी कृती काढणं आणि असे बायकांसाठी किंवा बिझनेस ऑन्टरप्रिनरसाठी असे काही उपक्रम एक तर फार कमी घडतात. आणि त्यात ते घडले तर मला असं वाटतं की संधी कोणी सोडूच नाही. आणि ब्रँडसाठी आज मला नाही वाटत कुठलंही व्यासपीठ आहे, मी तरी नाही बघितलं. ब्युटी फक्त ब्युटी फॅशन ह्याला महत्व दिलेलं गेलेलं आहे सोसायटीमध्ये आज सुद्धा. हा मी पहिला इव्हेंट बघितला जिथे बिझनेसला प्रमोट करतो आणि हँड होल्डिंग आहे कम्प्लिटली. आता तुमचा लोगो नसेल तर ते लोगो सुद्धा बनवून देतात. म्हणजे इतकं बिट्स अँड बाईट्स इज सो हेल्पफुल. इट विल रिअली स्टेप इन टू युअर शूज अँड ग्रूम यू टू बी द बेस्ट ऑफ द बेस्ट. आणि आपण म्हणतो की हा एक ब्रँड आहे, तो एक ब्रँड आहे, तो आल्याला ब्रँड नाही झालाय, तो सुद्धा एका प्रोसेस मधून गेलाय. तर ते टप्पे टोणपे जर तुम्हाला थोडेसे कमी करायचे असतील तर तुम्हाला या पूर्ण जर्नीमध्ये, या कॉन्टेस्टच्या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला बिट्स अँड बाइट्स पूर्ण त्या प्रोसेसमधून घेऊन जातो जो एक ब्रँड उभारण्यासाठी ज्या गोष्टी लागतात. जसं आता मी एक्झाम्पल देते, आय एम फ्रॉम अ कॉर्पोरेट बॅकग्राऊंड. सो कॉर्पोरेट्समध्ये पण आपल्याला कसं अप्रेझल सिस्टीम असते. वन्स इन अ इयर वी हॅव टू गो थ्रू द अप्रेझल, फीडबॅक मिळणं. तर ही पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. आज एंटरप्रेन्युअर्सला फीडबॅक कोण देतं? पण आज जे ह्या बिझमास्टरचे जजेस असतात ते 1-on-1 तुम्हाला फीडबॅक देतात. तशात आपण एक्झिबिशन केले होते. एक्झॅक्टली क्लायंट्स येतात आणि फीडबॅक पण खूप महत्वाचा असतो. इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह फीडबॅक की ज्या पद्धतीनं तुम्ही अजून तुमचा बिझनेस बेटर करू शकता. आणि इव्हेंट जी होते ती सो इट्स अन अप्रेझल. जो तुम्हाला जर खरंच इव्हॅल्युएट करायचं असेल, आज तुम्ही
कुठे आहात, कुठपर्यंत पोहोचलाय आणि कुठपर्यंत झेप घेऊ शकता. सो आज इव्हन बिझमास्टरची मला जी विनर होती लास्ट इयरची बिझमास्टर 2 ची, ती पण आता मला भेटली, सोनल फ्रॉम सोलव्रॅप. ती पण म्हणत होती की मी आता ग्लोबल चालली आहे आणि माझं पण आता. सो एव्हरीबडी हॅज विजन मिळतं आणि विजन मिळतं. आणि नक्की एकदा तरी बिझमास्टर मध्ये प्लीज पार्टिसिपेट करा. दिस इज अ सिन्सिअर रिक्वेस्टच नाही, मी तर म्हणेन अथॉरिटेटिव्हली ॲज विनर्स वी विल टेल दॅट प्लीज गो अहेड, वी आर लकी अँड पार्टिसिपेट इन सच काइंड ऑफ युनिक प्लॅटफॉर्म जी खूप कमी लोकांना ही संधी मिळते. माझ्यामध्ये बिट्स अँड बाइट्स मी तर विद्याला तेव्हाच म्हणाले की यू शुड गो ग्लोबल बिकॉज इट हॅज गुड पोटेन्शियल. की हा एक कॉन्सेप्ट बिझनेसवाल्यांसाठी कोणी, तर तिथे एक स्ट्रक्चर नाही, कारण जो उठतो तो बिझनेस करू शकतो, पण स्ट्रक्चरने जेव्हा तुम्ही जाता तेव्हा डेफिनेटली तुम्हाला तुमची डिरेक्शन खूप क्लिअर होत जाते आणि तुम्ही तुमच्या गोल पर्यंत व्यवस्थित पोहोचू शकता. तो या पूर्ण प्रोसेसमध्ये जे राऊंड्स असतात किंवा जे एकमेकांबरोबर तुम्हाला इंटरॅक्शन्स करायला मिळतं, इव्हन एक्सपर्टीज येऊन तुम्हाला लेक्चर देऊन जातात की आपापल्या फील्डमध्ये जे मोठे आहेत, ग्रूमिंग असतं, ग्रूमिंग असतं, तुम्ही फायनान्शियली पण कसं तुम्ही एक्झॅक्टली, त्याच्यानंतर मग तुम्ही कसं बोललं पाहिजे, म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण शिकतो. तुमचा बिझनेस म्हणजे तुमचं बाळ असतं, येस, त्याच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आणि ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, का एखादी व्यक्ती तुम्हाला पैसे, आणि त्या गॅप्स ज्या असतात ना ते आयडेंटिफाय करायला हे खूप चांगलं व्यासपीठ आहे आपल्या सगळ्यांसाठी. सो वी आर वेटिंग की पुढचं बिझमास्टर लवकरात लवकर यावं आणि भरपूर पार्टिसिपेट करा. आणि हा एक पूर्ण एक संधी आहे, ही अपॉर्च्युनिटी आहे. आणि असं नाही की सगळे येतात, कारण आय रिमेंबर लास्ट टाइम 40 लोकांनी अप्लाय केलं होतं, त्यातले फक्त 25 सिलेक्ट झालेले. तर म्हणजे असं नाही की आपण तिथे पण आपल्याला कळतं की बाबा कुठे गॅप आहे, का माझं कन्सिडर नाही झालं प्रपोजल. सो तिथे पण चॅलेंज आहे. So please be ready to take these challenges आणि please come up आणि let's expand. आणि as an entrepreneur let's expand our vision आणि let's reach sky is the limit for all of us. आणि बिझमास्टर जसं मी म्हटलं की ऑफकोर्स इट्स अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आणि मला असं वाटतं की तुमच्यात जर पॅशन असेल तर त्या पॅशनला दाबू नका, त्या पॅशनला बाहेर काढा आणि तुमचं बेबी येते. मला नेहमीच वाटतं की देव त्यांनाच मदत करतो जे आधी स्वतःला मदत करतात. सो तुमच्याकडे प्लॅटफॉर्म पण आहे, तुमच्याकडे पूर्ण स्ट्रक्चर आहे. वाय आर यू वेटिंग? यू शुड जस्ट कम, call Vidya, call Bits and Bytes and then just enroll for the entire please enroll. कारण हा जो एक्सपिरियन्स आहे तो प्राइसलेस आहे, मी तुम्हाला सांगते, अगदी प्राइसलेस आहे. कारण ज्या पद्धतीनं तुमचे क्लायंट्स येतात, आणि मी दुसरं पण सांगते की मार्केटिंग ज्या पद्धतीनं हे चॅनल करतं तुमच्या प्रोडक्टचं, ते इतकं असतं की तुम्ही थाउजंड्स अँड लॅक्स ऑफ पीपल पर्यंत तुम्ही पोहोचू शकता ह्या एका इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं. लाईव्ह असतो आपला इव्हेंट, लाईव्ह असतो, लोक बघू शकतात. तर खूप तुमची ओळख वाढेल. बिट्स अँड बाइट्सचे बाकी पण कोलॅबोरेशन मध्ये आपण फॅशन शो सुद्धा केला होता. हो, बरेच इव्हेंट्स मध्ये, म्हणजे एकदा तुम्ही या सर्किट मध्ये आला, दे गिव्ह यू रिपीट चान्सेस की इथे आता हे आमचे प्रोग्राम्स आहेत किंवा इथे आमचं कोलॅबोरेशन आहे, सो मग तुम्ही येऊन करू शकता. मला इतकंच म्हणायचं, जर कुठेतरी पोहोचायचं असेल तर आधी कुठून तरी निघावं लागतं. तर घरातनं निघा, फोन करा, बिट्स अँड बाइट्स मध्ये एनरोल करा. आणि ती एक एक्सपिरियन्स म्हणून ती जर्नी जी आहे ती एन्जॉय करा. नो की तुमच्या मनामध्ये असलेला असं एक छोटासा स्मॉल स्केल बिझनेस आहे, कॅन बी अ ह्यूज अँड बिग ब्रँड. सो माझ्या मते एक छान संधी आहे आणि सगळ्यांनी फोन करून नक्की या. आणि सो आलं हे बिझमास्टर, जुलै महिना आला, ऑगस्ट महिना आला की बिझमास्टर आलंच. सो लवकरात लवकर या, लगेच एनरोल करा. 1-2 दिवसात आता अजिबात वाट बघू नका. हा व्हिडिओ बघितल्याबरोबर तुम्ही प्लीज कॉन्टॅक्ट करा, फोन उचला, कॉन्टॅक्ट करा. अँड अगेन आय विल से की कन्वर्ट युअर पॅशन इनटू प्रोफेशन. आणि माझा वेळ जातोय, प्लीज असा विचार करू नका, कारण ह्या महिन्यात जे तुम्ही शिकणार आहात ते आयुष्यभराची तुमची आठवण आणि पुंजी आणि साठवण आहे. आणि ह्या प्रोसेसमधनं गेलात ना की तुम्ही खूप खूप आनंदी होणार आहात आणि यू विल कम आउट विथ फ्लाइंग कलर्स. दिस इज द बेस्ट गिफ्ट जे तुम्ही स्वतःला देऊ शकता. हो, सो थँक्यू सो मच. Come soon, enroll soon. Bizmaster Season 3.